आज आपण आलेलो आहे कोरेगाव बैलगाडा शर्यत या ठिकाणी आणि या ठिकाणी बैलगाडा चालक मालक या ठिकाणी बसलेले आपण पाहतोय। मुलाखतीसाठी आलेलो होतो आणि यासाठी आलेलो असताना गाडी मालक यांचा आज वाढदिवस आहे। तर शेतकरी वर्ग म्हटलं की ज्या ठिकाणी वेळ भेटतो त्या ठिकाणी मित्रमंडळी जमत असतात आणि भेटत असतात आणि त्या ठिकाणी हा वाढदिवस अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध या ठिकाणी पार पडतो। तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम आपलं नाव सांगा। माझं नाव तानाजी माने। आज आपण या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामध्ये वाढदिवस साजरा करतोय। काय वाटतंय तुम्हाला या मैदानामध्ये आपला वाढदिवस साजरा होतोय? आनंद आहेच की त्याचा। आणि दोन्ही गाडीने गटपास केलाय, त्याचा आज बड्डे पण आहे। दोन्ही गाड्या गुलालात राहाव्या बस एवढीच इच्छा आहे, बाकी नाही काय विषय। हीच अपेक्षा तुमची पूर्ण हो ही विकासना यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला विनंती किंवा एवढं सांगतो। आणि आज नाही म्हटलं तर आपल्याला किती वर्ष पूर्ण कंप्लीट होते? आता 26 पूर्ण झाले, 27 चालू आहे। 26 वर्ष कंप्लीट होतात। आपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात? झालं 7-8 वर्ष झाले असतील। 8 वर्ष आज कंप्लीट होते। तुम्हाला कसा लागला? असं म्हणजे आमचा पहिला जुना एक बैल होता शंकर म्हणून, तेव्हा आम्ही लहान होतो, शाळेत जात होतो, तेव्हापासून नाद आहे ते अजून चालूच आहे। तर आज आपण पाहतो या बैलगाडी क्षेत्रामध्ये अतिशय सहकारी मित्र बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आल्यानंतर काय म्हणजे तुमची एक भूमिका काय असते? कशा प्रकारे तुम्ही हा बैलगाडा क्षेत्रात भूमिका काय? आता बैल आपल्या पैसे जात नाही दोन्ही पण। तो बैल शाबाज पैसे जोडीदारापाशी, तो बैल आमच्या पैसे आहे। सकाळी आपलं तो रायफल आहे, तो शाबाज पैसे, शंकर आहे तो आमच्या पैसे सांभाळायला। त्यामुळे काय सकाळी उठलं की आपलं तुला धुणं बिणं गुलाल बिलाल करणं सगळे पोरं असतात रोज। याचं मैदानाला गटात गाडी लागली की पाणी बिणी करून की शुभम असतो, मी असतो, बाई असतात। जर आपण आज मैदान आहे तर त्याचं नियोजन काय असतं? सकाळी उठल्यापासून मैदानात नियोजन काय आहे? अमोलबाई सांगाल तसं नियोजन करावं लागतं पूर्ण, कारण ती सगळं आपलं नियोजन सगळं बघतात। आपलं बैल आदल्या दिवशी चालवायचा, त्याच्या अगोदर 1 दिवस अगोदर धुयाचा बैल, नंतर मैदानात जायच्या टायमाला धुयाचा। सगळी पोरं आपलं टाईमच्या टायमाला हजर राहिले की काय अडचण येत नाही ना, बाकी सगळ्या कामं होऊन जातात वेळच्या वेळ। प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी नेमून दिलेली असते नेमून दिलेली असते। हे आमचे दिलावर बाई आहेत, ते आपले छकडावर असतात आहेत का? हां, दिलावर बाई आत्ता ना नाही तर टेचकडे गेले असतील। परत शुभम, गौरव हे आम्ही बैल न्यायची, सोडायची, झुपायची ही आमच्याकडे भूमिका असते। बाकी मग आम्ही 4-5 जण असले की मग काय टेन्शन नसतं ना। नियोजन लावलं की मग लय पोरांची पण गरज नसते काय। कसं नियोजन असलं तर सगळ्या गोष्टी आहेत, वेळच्या वेळ सगळ्या गोष्टी होते। ते नियोजन नसलं की मग फस काढते काम सगळं। हो, कामं वाटून घ्यायची, टेन्शन जास्त हां काम होते। हो, तर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। तर दादा बोलतील, बघूया काय म्हणते। सर्वप्रथम आपलं नाव सांगा। बळीराम आप्पा शेळके। तर आपण केव्हापासून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात? मी जवळजवळ 2011 पासून आता या बैलगाडी क्षेत्रात आहे। तर हा आपल्याला नाद कसं काय लागला? नाद म्हणजे लहानपणापासूनच नाद आहे। घरी बैल असायची पहिली शेतीची, तेव्हापासून बैलांचा नाद आहे आम्हाला लहानपणापासूनच। पहिलं आपल्या अगोदर कोणी करत होतं का हा बैलगाडी क्षेत्रात नाद? नाही, शर्यती नव्हतं करत, पण बैल सर्व असायचीच घरी आपल्या। त्यामुळं लहानपणापासून बैल झोपणे, सोडणं, बांधणं हे सर्व चालूच असायचं वडिलांच्या बरोबर, आजोबांबरोबर। आपल्याकडे आता किती बैल आहेत? आत्ता आमच्याकडे 4 आहेत बैल। एक शंकर आहे, एक रायफल आहे, एक दुसरा माईबाई आहे, एक आदत म्हणून राघव म्हणून वासरू आहे। आता आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये
आलेला आहे आपल्याला. काय आपण ह्या गाडा चालक मालक यांना काय एक विनंती करू शकता, कशा पद्धतीने विनंती काय करू शकतो? बैलगाडा चालकांनी मालकांनी व्यवस्थित आपली बैल जुपणी, सुट्टीला सुट्टी मेकरनी झेंडे पंचांना साथ देणं वगैरे असं मालकांनी चालकांनी साथ दिली पाहिजे. त्यामुळं नियोजन व्यवस्थित होईल, फायनल व्यवस्थित पार पडेल, पंचांना निकाल व्यवस्थित देता येईल. काय नाही, बैलगाडा मालकांनी यांनी सर्वप्रथम आल्या आपल्या गाड्यांची नोंद केली पाहिजे. गाड्या पकडल्यानंतर गाड्या झोपून वगैरे घेऊन खाली प्रत्येकाने प्रत्येकाच्या गटाला तासाला जाऊन खाली जाऊन उभं राहिलं पाहिजे. सुट्टीच्या वेळेस झेंडा पंचांना वेळच्या वेळेला चाळवणे वगैरे न करता आपल्या लाईनीत उभं राहून झेंडा पडायच्या टायमिंगला आपण व्यवस्थित गाड्या सोडल्या पाहिजेत. धन्यवाद. एवढा असा वाढदिवसाचा तुम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, वेळात वेळ काढून या ठिकाणी वेळात वेळ काढून म्हणजे आमचे मित्र तानाजी उर्फ पप्पू माने हे आमचे एकदम जीवाचे मित्र असल्यामुळे त्यांचा वाढदिवस करायचं. आता काय इथं काय आम्हाला कुठं वेळ मिळणार नाही, मग त्यामुळे आम्ही आपलं म्हणलं चला केक घ्यावा आणि आपलं बैलांच्या इथंच मैदानातच केक कापायचं असं नियोजन केलं आम्ही आज. आणि त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथून पुढे त्यांचे वैवाहिक जीवन म्हणा, शर्यतीचं जीवन म्हणा, त्यांचं वैयक्तिक जीवन भरभराटीचं जाऊ हीच हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना. आता आपण कोरेगाव या मैदानामध्ये आलेलो आहे आणि आपण आता पाहतोय बैलगाडा चालक मालक आणि सर्वच मालक आहेत बरं का, किंवा टीमही ही अतिशय सहकारी आहेत चांगल्या पद्धतीने. आणि आज आयोजित कार्यक्रम म्हणजे वाढदिवस आहे, तर सर्वप्रथम ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्याला आज बैलगाडा किंवा बैलांनी देखील आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिलेली आणि दोन्ही बैल आपली गटाला पास झाल्यात. दोनच शब्द आज गुलाल व्हावं दोन्ही बस. आणि ही इच्छा आपली लवकरच पूर्ण होणार, याबद्दल धन्यवाद. आणि कापा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. कलाडते ती सगळं जीव घ्या, त्याचा जीव घालवला का तू? बाई पोरांना खायला घाला, घ्या पाहिजे. या बैलाचे मालक आणि मालकांचा आज बड्डे आणि ह्यानं ह्या वाढदिवसाला गट पास करून आपल्या मालकाला आनंदित ठेवलं. आपण पाहतोय विकास नाळ यूट्यूब चॅनल, अतिशय सुंदर एकाच मालकाची ही दोन बैल आहेत आणि हा सर्व योगायोग विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती आला. विकास नाळ यूट्यूब चॅनल आपण पाहताय. नवीन असेल ह्या व्हिडिओला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विकास नाळ यूट्यूब चॅनल याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.